मित्रांनो, कर्जत कलम बोरीचीवाडी इथे आज स्वर्गीय भारत 5000 केसरी मैदान होतं आणि या मैदानात वाटलं सुद्धा नव्हतं की एखादा नवीन चेहरा आपल्याला पाहायला भेटेल आणि नक्कीच आज भवानी आणि डॉननी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं. दादा, सर्वप्रथम आपण ड्रायव्हर आहात ना? आपलं नाव सांगा. योगेश अयंकर खांडस. योगेश ड्रायव्हर, बोला ना, आजची शर्यत कशी काय, म्हणजे गटपासून ते फायनलपर्यंत पोहोचण्याचा, आणि या नंदीबद्दल बोला ना. बोलायचं तर बैलाबद्दल बोलायचं तर कमीच आहे, पण गटाला पण गाडी चांगली पळाली, सेमीला अजून चांगली पळाली ना, फायनलला त्यापेक्षा चांगली गाडी पळाली. म्हणजे वासरू आदात असून पण त्यांनी करून दाखवलं. आपण मालकासाठी काय करू शकतो. दादा, नक्कीच हा आपला कोण अजून एक मैदानाला फायनलला राहिला होता का? फायनल हा मागच्या मैदानाला राहिलेला तो कुठला मैदान होता? हाच मैदान, याच राजा केसरी. अच्छा, याच मैदानाला, म्हणजे राजा 777. हा, याच मैदानाला हा फायनलला सुद्धा राहिला होता, तेव्हा मेगा फायनलसाठी. काय बोलायला या बोनंदीचं बोलावं तेवढं कौतुक कमी. त्या टायमाला नाही झालं, पण या टायमाला या गड्यांनी करून दाखवलं. खरंच त्याने करून दाखवलंच ते. तुम्ही काय असं कानमंत्र देता की गाडी जेव्हा सुटते तेव्हा त्याच्या कानामध्ये काय सांगता की बाबा या आपल्या इज्जतीच्या सवाल काय बोलता तसं त्याला? ते बोलायचं काय नाही, बैल त्याचं काम तो बरोबर करतो. त्याला माहिती आहे मालकाचं नाव कधीच खाली पडून नाही देतो. दादा, हा कोणाच्या भवानी कोणाच्या नावाने धावला जातो? भास्कर चौधरी, फोकरकरवाडी. आणि याची साईड कोणती आहे दादा? साईड पब्लिकने दोन्ही साईड कुटुंब पळतो. दोन्ही साईडनं कुठून? आज कोणत्या साईडला होता? उजव्या साईडला होता. आणि आज उजव्या साईडला राहून डॉन आणि यांनी कमाल केली. आणि आपल्या पैऱ्यामध्ये जो डॉन नंदी होता त्या नंदीबद्दल पण बोला ना दादा. डॉन तर जर बोलायचं कमीच आहे. तो तर एक नंबर मधला टॉपचा बैल आहे, पण त्याने आपला काही खालच्या याच्यातला बैल त्याने एक नंबरला आणून दाखवला. दादा, हे नंदी जेव्हा क्रमांक करते तेव्हा आपली कुठेतरी छाती पुढे येतं, आपलं नाव पुढे येतं. आज तुमचं नाव पुढे योगेश ड्रायव्हर यांचा, की कसा अभिमान होतो या नंदीमुळे आपलं सुद्धा नाव पुढे येतं. आता जेव्हा गाडी फायनलला बसते तेव्हा ड्रायव्हरचं पण नाव होतं आणि बैलाचं पण नाव होतं. आज ही ढाल तुमच्या हातात आहे, पाहून कसा आनंद आहे? ही ढालचा आनंद तर अजून खूप काय सांगत कमीच आहे, शब्दात सांगता नाही येणार. आणि कसं काय यांचा तुमच्यावरती विश्वास कसा आहे? आज तुम्हाला हा चान्स, मागे पण तुम्हीच होते का? नाही, सचिन दादा बसलेला. तुम्ही? तुमच्याकडे पण येऊया. 2 मिनिटं. आज 2 ड्रायव्हर, असं पहिल्यांदा झालं की ड्रायव्हर आपल्याला पहिल्यांदा मुलाखत देतात आणि दोन्ही ड्रायव्हर एक सगळे. दादा, आपलं नाव सांगा ना. सचिन लोभी चांदई. दादा, मागचा राजा केसरीचा सांगा ना. राजा केसरीला पण सुद्धा मीच गाडी हाकलली होती. त्यावेळी ओपनचं मैदान होतं आणि ओपनचं मैदान असल्या कारणामुळे कसं आहे, जेव्हा दोन्ही बैल टॉपचे असतात, दोन्ही बैल असतात आणि आम्ही आदत घेऊन पाळलो ओपनमध्ये पण आमची मेगा फायनलला गाडी 3 नंबरला उतरली, मेगा फायनलला बसली. गट आरामात 5 केला आम्ही. ओपनच्या बैलांना टाकले, पण गटामध्ये जरा टाईट गाड्या लागल्यामुळे आमचा जरा पराभव झाला. 3 नंबरला गाडी उतरली, आम्ही मेगा फायनलला होतो. आणि आजचा कसा आनंद आहे? आज तर त्यांनी आज कसं आहे बोललं तर दुसरा मैदान होता. दुसऱ्या मैदानामध्ये आम्ही आदत घेऊन पळालो आणि आदतमध्ये आमच्या बैलांनी दाखवून दिलं की आम्ही दुसऱ्यांना पण भारी आहेत आणि ओपनच्या बैलांना सुद्धा बैल घेऊन आम्ही भारी आहेत. दादा, बघा ना, एवढा मित्रपरिवार आहे. एक नंदी आपण मैदानात हाणताना खूप सारी मंडळीचा हातभार लागतो, तेव्हाच हे शक्य होतं. आणि हा या मित्रपरिवाराचा तेवढा बघा ना, किती मोठी फॅमिली आहे. या फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडू शकत नाही. काय म्हणाल? कसं आहे सांगू दादा तुम्हाला, की बैलगाडा क्षेत्र आहे ना, हा हौशेचा आहे आणि इथे हौसच महत्त्वाची आहे. पैसा आणि म्हणजे कुठलीही गोष्ट माणूस घेत नाही आहे, फक्त हौसच घेतोय आणि गुलालासाठीच येतोय, बाकी काही नाही आहे. आता एवढे लोक आहेत गुलाला घेण्यासाठीच आलेले आहेत ते, आणि गुलाल झाल्यानंतर आपल्या बैलावर आपल्यावर गुलाल पडलेला आनंद प्रत्येकाला असतो आणि तो गुलालासाठीच माणूस येतोय. दादा, बघा ना, मुंबईचा आपला बिनजोडचा केला आणि तुम्ही सहसा बिनजोडलाच गाड्या हाकलतात, पण हा योग या मैदानात म्हणजे 3 फेऱ्याच्या मैदानात 2 वेळेलाच एक सक्षमरित्या पार पाडण्यात आला आणि आजचा मैदान पूर्ण झाला, ही मोठी गोष्ट आहे. आजच्या नियोजनाबद्दल काय बोलायला? आणि मुंबईमध्ये बिनजोड प्रमाणेच 3 फेऱ्याचा मैदान होतोय, तुमच्यासाठी पण किती आनंदाची गोष्ट आहे. कसं आहे, प्रत्येक वेळी आपण साताऱ्याला किंवा म्हणजे इकडे नाशिक साईडला कुठे जाऊन आपण प्रत्येक वेळी हे 3 फेऱ्यांचं मैदान आपण म्हणजे घेतच नाहीत, जातच नाहीत. आयोजक खूप चांगले आहेत आपले सरदार कांबरी यांनी ही संकल्पना घडवली. मागच्या वेळी सोनू शेठ भोपतराव यांनी 3 सत्ते राजा केसरी मैदान घेतलं. आता नरेंद्र शेठ गोमारे यांनी स्वर्गीय भारत केसरी मैदान घेतलं. चांगली गोष्ट आहे, असंच त्यांनी मैदान घ्यावं. आपले नंदीवर यावेत आणि आपले आदतचे बैल, दुसरे बैल हे वर यावेत, लोकांच्या चर्चेत यावे आणि गरीब गाडा मालकांना त्यांचा पैरा वगैरे व्हावा हीच इच्छा आहे. तर त्यांनी असेच मैदानं घ्यावे आणि आजचा मैदान खूप चांगला झाला. पूर्ण दिवसामध्ये आपला मैदान
झाला म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि असंच आयोजन करावं हेच आमचं हे आहे. दादा आता इथे एक नवीन एक संकल्पना, अजून एक थारचा मैदान होतो, मला ते 7 किंवा 8 तारखेला होईल भरेल आणि आता आपल्या भावानीने विजयाचा गुलाब प्रथम क्रमांकाचा डायरेक्ट मानकरी झाला. मग पुढचं नियोजन कसं असणार आहे? पुढचं नियोजन आमचं आता बघू कसं आहे सांगू का तुम्हाला. आता आदतचं दुसऱ्याचं मैदान होतं, दुसऱ्याच्या मैदानात आम्ही आदत घेतला. त्यांनी आम्हाला लक्ष्मण शेठ पाटील खारघरचे आहेत, त्यांनी आम्हाला बैल दिला आणि त्यांचा बैल 1 नंबरमधला असून सुद्धा त्यांनी दुसऱ्याला न देता आदातला दिला आणि त्यांचे खूप मोठे आभार आहेत, त्यांचे उपकार आहेत आमच्यावर. आणि त्यांनी बघू आता कसं मैदान घेतात आयोजक. थारचं मैदान आहे, आदत घेतात, दुसरा घेतात, ओपन घेतात. आदत घेतला तरी हीच गाडी पळेल, दुसरा घेतला तरी हीच गाडी पळेल. ओपन घेतल्यानंतर आम्ही नाही गॅरंटी देऊ शकत कोणता गाडी पळेल ते. चला दादा, शुभेच्छा तुम्हाला. आता याच्या पैऱ्यामध्ये असलेलं डॉन, आता डॉनची मुलाखत घ्यायला जाऊया आणि असाच आपला भवानी कारकिर्दी करत राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आपल्या मालकाचा आणि आपल्या गावाचं नाव उंच स्तरावरती नेऊन पोहोचवेल. धन्यवाद. वा सो भवानीची आत्ताच पण मुलाखत घेतली आणि त्याच्याच मुलाखतीमध्ये एक जॉईंट मुलाखत करू की भवानी आणि डॉनची कारकिर्दी आपण जाणून घेणार आहे. काय बोलाल दादा? सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि आपला डॉन कुठल्या गावचा आणि कोणाच्या नावाने धावला? माझं नाव सुशांत इंदोळा. आम्ही कर्जतचे आहेत कशेळे. बैल पण इकडेच असतोय, शेडचं रिसॉर्ट आहे तिकडेच असतोय बैल आणि बैल खारघरचा आहे. कसं काय आजचं नियोजन कसं काय झालं भवानी आणि याचं? नियोजन हे आधीच झालं होतं, तरी 1 महिना आधीच झालं होतं. जसं मैदान पडलं तसं नियोजन झालंच होतं. पहिलं आदत बैल, नंतर दुसरा बैल आणि नंतर ओपन झालं होतं, परत दुसरा बैल झालं. त्यामुळे आम्ही काही पैरा चेंज केला नाही, पैरा तोच ठेवला आणि आज आम्हाला यश आलं. आणि नक्की जेव्हा गट निघाला तेव्हा वाटलं होतं का सेमी निघेल आणि सेमी निघून फायनलला पात्र होईल आणि फायनलला पात्र होऊन प्रथम क्रमांक करेल असं वाटलं होतं का? असं वाटलं नव्हतं, कारण आम्हाला पहिल्यांदाच 3 फेऱ्यात म्हणजे गुलाल कधीच नव्हता. जरी गट पास झाला तरी सेमीला आमची हार होत होती, 100 होतच होती. आणि पण आज 1 नंबरचा मान मिळाला, ते आनंद आहे सगळ्यांना. डॉन शक्यतो आपल्या मुंबईचा म्हणजे मुंबईमध्ये बिनजोडचाच खेळ खेळत असेल, बरोबर? हा, बिनजोड. आणि या 3 फेऱ्याच्या खेळामध्ये आला आणि 3 फेऱ्याच्या मध्ये बघा ना प्रथम क्रमांक करण्याचा योग आला. कारण का आपल्या मुंबईमध्ये कमी 3 फेऱ्याचा मैदान होतो, घाटावरती आपल्याला शक्यतो जाता नाहीत किंवा गाडी भाडा किंवा याच्या मला, पण तो योग इथे आला तर आला, त्यांनी प्रथम क्रमांक करून दाखवला. कसा वाटतंय? आनंद आहे. सगळे म्हणजे सर्व टीम आमची एकत्र असते आणि असं वाटलं पण नव्हतं का कधी म्हणजे 1 नंबर होईल. आज जेव्हा सेमी फायनल झाला तेव्हाच लय आनंद होता की आज गुलाल भेटला, बाद झाला, एवढंच बाद झालं. डॉनच्या कारकिर्दीवर थोडा प्रकाश टाका ना. डॉन म्हणजे आता मुंबई बिनजोडला डावीने पळतोय पब्लिकने आणि 4ही गांधी पळतोय तसा, पण आम्ही जास्त करून पब्लिकने पळवतो कारण पब्लिकच्या बैलाला डिमांड आहे, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आम्ही डावीनेच पळवतो पब्लिकला जास्त करून आणि तो निकालाचा बादशाह आहे, तो निकालात घुसणार तर घुसणार. मित्रांनो पाहू शकता एक विश्वास आपल्या बैलावरती कसं असतं, ठाम कसं असतं हे दाखवून दिलं छोट्या बैलगाडा मालकांनी. कारण सुरेश दातीलकरचे व्हिडिओ पडले होते, त्याच्यामध्येच तू बोलला तर की आज डॉन प्रथम क्रमांकच करणार आणि आम्हीच घेऊन जाणार आहे. बघ ना तुझ्या डॉननी घेऊन गेला, कसा अभिमान आहे त्याच्यावरती, डॉनवरती. ते तू बोललास आणि त्यांनी करून दाखवलं, त्यांनी तुझं ऐकलं. भरोसा आहे का? बैल मालकाचे इथे सवय, तो बैल 1 नंबर करणारच आहे, आम्हाला तेवढा माहिती आहे. आणि त्यांनी करून दाखवलं. तू कशी काय देखभाल करत असतो डॉनची? आम्ही खारघरला जातो, आमची पोरं आमच्या फार्म हाऊस बैल असतं, ही पोराच करतात नाही. अच्छा, मग तू कधी आला तर त्याला कसा काय, तुला ओळखतो का? तो तुला मारतो का काय, कसं करतो? बैल सगळ्याला मारतो का? म्हणजे मारखोर आहे. मग काय बोला तू जेव्हा येतो त्याला काय पोणी वगैरे तू द्यायला जातो का? त्याला सरावासाठी प्रॅक्टिससाठी तू घेऊन जातो का कधी? घेऊन जातो. आजचा आनंद तुझ्यासाठी कसा आहे? तू जो बोलला ते त्याने करून दाखवलं. आनंद खूप आहे. तो मालकाचे इथे सवय ना, तो मालकाडी पडणारच करणारच. आज एक ढाल भेटली आणि 1.25 लाख रुपये मला वाटतं भेटले आणि ते आपल्या बैलांनी करून दाखवलं. जेव्हा आपल्या गावाचं नाव, आपल्या मालकाचं नाव उंचावरती आणतो तेव्हा दादा कसा वाटतो? चांगला आनंद होत आहे आणि आनंद आहे कारण आज 1 नंबरचा गुलाल भेटला आणि चांगला आनंद आहे. दादा आनंद बघा ना, मला 800-900 गाड्यांमध्ये 1 क्रमांक करणं ही साधी गोष्ट नाही आणि ही डॉन आणि भवानीनी करून दाखवली. एवढ्या गाड्यांमध्ये तो येऊन प्रथम क्रमांक करणं मोठी गोष्ट आहे. काय म्हणाल? हा, मोठी गोष्ट आहे कारण तो पण आदत आहे आणि आदतमध्ये एवढं पळणं आणि 1 नंबर करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. चांगले दोन्ही पळाले, त्यांनी पण चांगली साथ दिली आणि 1 नंबर झाला.
दादा जाता जाता हा प्रथम क्रमांकाचा गुलाल कोणाला समर्पित करा? गुलाल दोघांना त्यांनाच, कारण ते पळाले नसतं तर झालं नसतं. एक नंबर दादा, तू जे बोललास एक नंबरची गोष्ट बोलले, कारण का आजकाल गुलाल ज्याचा त्याला समर्पित करतात, पण तुम्ही बोलला त्यांनीच गुलाल मिळवून दिला आणि त्यांच्यामुळे ते शक्य झालं म्हणून त्यांना समर्पित केलं. खूप छान बोललास आणि असाच आपला डॉन कारकिर्दी करत राहील आणि आपल्या गावचा आपला मालकाचं नाव उंचावरती नेऊन पोहोचेल. धन्यवाद. धन्यवाद.